हायड्रोमीटरसह बॅटरी चाचणी करण्याच्या या सत्रात आपले स्वागत आहे। या सत्राच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल। हायड्रोमीटरने बॅटरीची तपासणी करणे। आवश्यक टूल्स आणि सामग्री। ट्रेनीज टूल किट, हायड्रोमीटर, व्हेइकल, पेट्रोलियम जेली आवश्यकतेनुसार, बॅटरी, डिस्टिल्ड वॉटर आवश्यकतेनुसार। या सत्राची सुरुवात मूलभूत व्याख्यासह करूया। प्रथम बॅटरी। बॅटरी एक किंवा अधिक इलेक्ट्रोकेमिकल सेल असलेले इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइस आहे जे विद्युत प्रवाहाने चार्ज केले जाऊ शकते आणि आवश्यकतेनुसार डिस्चार्ज केले जाऊ शकते। बॅटरी सामान्यतः अशी उपकरणे असतात जी एकाधिक इलेक्ट्रोकेमिकल सेलनी बनवलेली असतात, जी बाह्य इनपुट आणि आउटपुटशी जोडलेली असतात। ही संकल्पना समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सेल म्हणजे काय याची स्पष्ट समज असायला हवी। सेल एक इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइस आहे ज्यामध्ये 2 इलेक्ट्रोड आणि 1 इलेक्ट्रोलाइट असतात। इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइटमधील रासायनिक क्रियेमुळे व्होल्टेज तयार होते। बॅटरीच्या वर्गीकरणाबद्दल चर्चा करूया। बॅटरीचे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते, ते प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल असे आहेत। प्रथम प्रायमरी सेल आहेत। प्रायमरी सेल म्हणजे नॉन रिचार्जेबल सेल किंवा फक्त सिंगल यूज सेल शिवाय काहीही नाही। डिस्चार्ज दरम्यान होणारी रासायनिक प्रतिक्रिया रिव्हर्सिबल नसते। विविध प्रकारच्या प्रायमरी सेल म्हणजे व्होल्टिक सेल, कार्बन झिंक सेल, अल्कलाइन सेल, मर्क्युरी सेल, सिल्वर ऑक्साईड सेल आणि लिथियम सेल। पुढचा एक सेकंडरी सेल आहे। या सेकंडरी सेल रिचार्जेबल असतात। डिस्चार्ज झालेल्या बॅटरीच्या उलट दिशेने विद्युत प्रवाहाचा पुरवठा करून ते रिचार्ज केले जाऊ शकतात। लेड ॲसिड बॅटरी ही बॅटरी विद्युत ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइस आहे। बॅटरीचा मुख्य उद्देश रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात विद्युत ऊर्जा साठवणे हा असतो। इंजिन चालू नसताना विविध विद्युत ॲक्सेसरीज ऑपरेट करण्यासाठी करंटचा पुरवठा केला जातो। जेव्हा इंजिन चालू असते तेव्हा त्याला डायनमो अल्टरनेटरकडून विद्युत पुरवठा होतो। हे ॲक्युम्युलेटर आणि स्टोरेज बॅटरी म्हणून देखील ओळखले जाते। पुढे हायड्रोमीटरबद्दल समजून घेऊया। हायड्रोमीटर हे एक टूल आहे जे बॅटरीच्या इलेक्ट्रोलाइट द्रवणाचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी वापरले जाते। स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इलेक्ट्रोलाइट द्रावणाच्या घनतेचे मोजमाप करण्याशिवाय काहीही नाही। स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजमाप करून आपण बॅटरीची स्थिती ठरवू शकतो, म्हणजे बॅटरी सेल कमी चार्ज आहेत की निकामी आहेत। हायड्रोमीटर सामान्यतः लेड ॲसिड बॅटरीमध्ये वापरले जातात, जे सामान्यतः कार, बोटी आणि इतर वाहनामध्ये वापरले जातात। या बॅटरी सल्फ्युरिक ॲसिड आणि डिस्टिल्ड वॉटरमध्ये लेड प्लेट्स बुडवून बनवलेल्या असतात। जेव्हा बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा सल्फ्युरिक ॲसिड लेड प्लेट्सची प्रतिक्रिया करून लेड सल्फेट आणि पाणी तयार करते। हे इलेक्ट्रोलाइट द्रवणाचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी करते। बॅटरीची चाचणी सुरू करण्यासाठी प्रथम आपल्याला बॅटरी टर्मिनल साफ करणे आवश्यक आहे। जर टर्मिनल खराब झाले असतील तर टर्मिनल स्वच्छ करण्यासाठी सँडपेपर वापरा। टर्मिनलमध्ये सल्फेट असल्यास ओल्या कॉटन वेस्टने टर्मिनल स्वच्छ करा। आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि ओपन सर्किट व्होल्टेज चाचणी तपासूया। बॅटरीची चाचणी करण्यासाठी
प्रथम नेगेटिव्ह टर्मिनलचे नट काढून टाका आणि नंतर नेगेटिव्ह टर्मिनल काढून टाका. मग त्याच प्रकारे पॉझिटिव्ह टर्मिनलचे नट काढून पॉझिटिव्ह टर्मिनलमधून वायर डिस्कनेक्ट करा. माउंटिंग क्लॅम्प नटच्या सहाय्याने बॅटरी वाहनाला लावली जाते. एकदा टर्मिनल डिस्कनेक्ट झाले की मग माउंटिंग क्लॅम्प नट अनमाउंट करा. वाहनातून बॅटरी काढून टाका जेणेकरून आपण ती अधिक चांगल्या प्रकारे साफ करू शकू. चाचणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी बॅटरी सपाट लाकडी वर्कबेंचवर ठेवा. कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी दर्जेदार काम करण्यासाठी उत्पादन स्वच्छ आहे याची खात्री करा. म्हणून बॅटरीवर थोडे पाणी घाला आणि कापसाच्या रगने स्वच्छ करा. पुढे आपल्याला बॅटरीमधील इलेक्ट्रोलाइट पातळी तपासणे आवश्यक आहे. म्हणून सर्व व्हेंट प्लग काढून टाका. आता हायड्रोमीटर उभा ठेवा आणि नंतर व्हेंट प्लगद्वारे हायड्रोमीटरचे नोज इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडवा. हायड्रोमीटरचे नोज इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडलेले आहे याची खात्री करा. हायड्रोमीटरच्या वरच्या बाजूला रबर बल्ब दाबा आणि इलेक्ट्रोलाइट हायड्रोमीटरमध्ये खेचण्यासाठी बल्ब सोडा. इलेक्ट्रोलाइट द्रावण बल्बमध्ये जाऊ नये. इलेक्ट्रोलाइट द्रावण मध्यभागी राहील याची खात्री करा. हायड्रोमीटरवरील पातळी लक्षात घ्या आणि पहिल्या सारणीबद्दल स्तंभावर लिहा. नंतर सर्व सेलसाठी समान प्रक्रियेची पुनरावृत्ती करा आणि त्यांचे वाचन सारणीमध्ये लिहा. वरील वाचन 25 पेक्षा जास्त गुणासाठी बदलू नये. ही प्रक्रिया करताना बॅटरीच्या ॲसिडपासून आपले हात आणि कपडे यांचे संरक्षण करा. आता बॅटरी रिचार्ज केली जाऊ शकते किंवा खराब स्थितीत असल्यास बदलण्याची आवश्यकता आहे की नाही हे अंतिम करण्यासाठी निर्मात्याच्या वैशिष्ट्यासह रीडिंगची तुलना करा. तपासणीनंतर व्हेंट छिद्र स्वच्छ करा आणि व्हेंट प्लग घट्ट करा. बॅटरी टर्मिनलवर काही पेट्रोलियम जेली लावा. वाहनात बॅटरी त्याच्या स्थितीत ठेवा आणि माउंटिंग क्लॅम्प नट घट्ट करा. प्रथम पॉझिटिव्ह टर्मिनल घट्ट करा आणि नंतर टर्मिनलचे नेगेटिव्ह टोक घट्ट करा. आता ग्राउंड केबल डिस्कनेक्ट करा आणि बॅटरी पुरेसा करंट देते की नाही हे तपासण्यासाठी इंजिन सुरू करा. हायड्रोमीटरसह बॅटरी चाचणी करण्याबद्दल या विषयाचा सारांश घेऊया. या विषयात आपण ते शिकले आहे. बॅटरीच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चाचणी कशी करावी.